सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या या पदयात्रेचा चौथा दिवस आहे ना। या वाल्हे गावामध्ये आज आपला हा पदयात्रेचा प्रवेश झालेला आहे आणि आपण चौथ्या सत्रामध्ये पण प्रवेश केलेला आहे। गेली 3 दिवसापासून आपण वेगवेगळ्या ठिकाणी सत्संग घेत या ठिकाणी आलेलो आहोत आणि फलटणला चाललो आहोत। परमेश्वरांनी आपल्याला जो धर्म दिला आहे तो आत्मकल्याणासाठी, आत्मप्राप्तीसाठी। म्हणजे आत्मप्राप्ती म्हणजे काय, मुक्ती म्हणजे काय, की आपल्याला लागलेला जो जन्ममृत्यूचा रोग आहे, जन्माला आलेला मनुष्य कर्म करतो आणि ते कर्म भोगण्यासाठी पुन्हा ज्या कर्माने आपण जोडलेले जे कर्मफळ आहे त्यात जात असतो। स्वामी श्री चक्रधरांनी 13 विधी नरक सांगितले, परंतु आपल्याला 2 नरक स्पष्ट दिसतात। स्थावर नरक, जे झाडं वगैरे असतात ते स्थावर नरक, आणि चलद्रूप नरक 84 लाख योनी। या दुःखात आपण जात असतो आणि ते संपल्यानंतर परत मनुष्य जन्मात येत असतो। मनुष्य जन्मात आलं, परत कर्म जोडलं, परत तिथं भोगण्यासाठी जात असतो। ज्याप्रमाणे एक गाव असतं बघा, पूर्वी गाव असायचं ना, त्या गावाला तटबंदी असायची आणि एकच वेस असायची, बाहेर जाण्यासाठी दरवाजा, आत येण्यासाठी दरवाजा। जसं आता हे मंदिर आहे, हा दरवाजा जर बंद केला तर एकच दरवाजा राहील बाहेर जाण्यासाठी, येण्यासाठी। त्या गावामध्ये एक आंधळा मनुष्य असतो आणि त्या आंधळा मनुष्याला गावाच्या बाहेर जायचं असतं आणि त्याला तर रस्ता माहीत नसतो। मग तो एक जो डोळस असतो किंवा मार्गदर्शक असतो, ज्या ज्ञानी असतो, ज्याला ज्ञान असतं, त्याला तो मार्गदर्शन विचारतो किंवा बाहेर जाण्यासाठी मला मदत करा असं सांगतो। तो काय म्हणतो, ही तटबंदी पकडत जातो। भिंती व्यतिरिक्त दरवाजा असू शकत नाही, कारण आधार हा भिंतीचा आहे त्या दरवाजाला। ती तटबंदी पकडत गेल्यानंतर तू दरवाजात जाशील आणि त्या दरवाजातून तू बाहेर पडशील। इतकं सोपं आणि सरळ आहे म्हटले। आणि त्याप्रमाणे तो पकडत दरवाजापर्यंत आला। पण आता तो आंधळा असल्यामुळे त्याला दरवाजा दिसला नाही। आंधळा म्हणजे अज्ञानी मनुष्य, त्याला दरवाजा दिसला नाही, त्याला खाज येते। तो असा विचार करत नाही का खाजवण्यासाठी जर आपण हात सोडले तर पाय चालत राहतील, दरवाजा निघून जाईल। आणि तसंच होतं, खाजवण्यासाठी हात सुटतात, दरवाजा सुटून जातो। आता त्याच दरवाजात येण्यासाठी त्याला परत पुन्हा ती तटबंदी पूर्ण फिरावं लागेल। ही तटबंदी म्हणजे 84 लाख योनी, ही नरक योनी आहे। आणि मनुष्य जन्म म्हणजे दरवाजा आहे। आपण दरवाजात उभे आहोत आता, परंतु आपण अन्यथा ज्ञानात, अज्ञानात, अभिलाषेमध्ये अडकलो, स्वार्थामध्ये अडकलो तर आपल्याला तो दरवाजाच्या बाहेर पडता येणार नाही। आणि ज्या दरवाजात यायचं असेल तर परत 84 लाख योनी भोगल्याशिवाय परत ती संधी नाही। म्हणून आपल्याला परमेश्वरांनी बोध दिलेला आहे आणि तो बोध हा फक्त मुक्तीसाठी दिलेला आहे। आणि ही बोधाची संधी प्रत्येक जीवाला एका सृष्टीमध्ये एकदाच मिळत असते, कारण अनंत जीव आहे। पूर्णपणे ज्ञानपाळी परमेश्वराला फिरवावं लागते। ती ज्ञानपाळी संपली का मग महासंहार होत असतो। बरं, महासंहार झाल्यानंतर लगेच परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण झाली आणि लगेच संसरण होतं असं नाही। जितका दिवस तितकी रात्र असते की नाही, तसं जितकं संसरण तितकं संहार। म्हणजे जितक्या वेळेस सृष्टी असते तितकाच वेळेस सृष्टी नसते। आणि सृष्टी अति दीर्घ का परमेश्वराने सांगितली, त्याला काही विशिष्ट लिमिटेशन नाही की 4 युग झाल्या, 10 युग झाले, 15 युग झाले, नंतर सृष्टी संपेल असं नाही। कारण परमेश्वराचं हे उद्धरण कार्य हे सातत्यपूर्ण अखंडितपणे चालू आहे। अनंत जीव उद्धरले, अनंत बाकी आहे आणि अनंत उद्धारायचे सुरू आहे। ह्या अनंत जीवामधले आपण एक जीव आहोत आणि आपल्याला बोध आजच नाही दिला, ह्या सृष्टीत या देही नाही भेटला आहे। अनेक सृष्टीमध्ये अनंत देही परमेश्वराने आपल्याला बोध दिलेला आहे, परंतु तो आपण सांडवला आहे आणि म्हणून पुन्हा दुःखात जातो। आणि हे दुःख परमेश्वराला बघवत नाही आणि म्हणून पुन्हा परमेश्वरसुद्धा सृष्टी रचना करून मायेच्या तमातून आपल्याला काढतात, पुन्हा बोध देतात, पुन्हा अधिकारी जीवाला निमित्त करून ज्ञान पण देतात, स्वतःची ओळख पण देतात। परंतु आपल्याला संस्कार लागलेले, आपल्याला हे सर्व माहिती आहे, आपल्याला सर्व कळतं आहे आणि सर्व कळतं आहे, परंतु वळत नाही, हिंमत येत नाही। याचं कारण का,
की आपण जी धार्मिकता करतोय त्या धार्मिकतेमध्ये अहेतुकपणा नाही, दृष्टपर भाव आहे, अभिलाषा आहे. अभिलाषेच्या बाहेर आपण पडतच नाही. अहेतुकपणा, अदृष्टपरपणा ज्यावेळेस आपला बुद्धीमध्ये, आपल्या विचारामध्ये निर्माण होईल आणि त्यावेळेस आपण केलेली क्रिया मग परमेश्वराच्या स्वीकारात पडेल आणि मग आपल्यामध्ये हिंमत येईल. त्यानंतर आपण त्या प्रक्रियेमध्ये सुरुवात करू. अजून आपण त्या प्रक्रियेला सुरुवातच केलेली नाही आहे. का? तर परमेश्वर हा बुद्धिवादी लोकांचा आहे, बुद्धीचा विचार करणाऱ्या, बुद्धीला ताण देणाऱ्या लोकांचा आहे. आणि ते आपण अजून विचार न करता धार्मिकता करत आलेलो आहोत. आपल्याला सर्व कळतं आहे, समजतं आहे, परंतु आपल्याला संस्कार लागलेले पाठीमागचे. अनादि अविद्युक्त जीव मतित्रय आहे. वाईट विचार करणं, वाईट चिंतन करणं आणि वाईट कृतीवर जाणं हा त्याचा मूळ स्वभाव असल्यामुळं आपण हे ऊर्ध्वगतीचा विचारच करत नाही. ऊर्ध्वगतीचा विचार करायचा तर ताकद लागते, एनर्जी लागते. जसं पायऱ्या चढायला आपल्याला ताकद लागते, पायऱ्या उतरायला थोडी कमी ताकद लागते. पाणी वरती न्यायचं असेल तर मोटर लागते, लाईट लागते, सर्वच लागतं. आणि वरतून खाली पाणी आणायचं असेल तर काहीच लागत नाही. तसं आपल्याला खाली जायचं असेल ना तर काहीच लागत नाही, पण वरती जायचं असेल तर ताकद लागते. मग ती बुद्धीची असेल, विचाराची असेल, आचाराची असेल, ज्ञानाची असेल, या साऱ्या गोष्टी लागतात आणि आपण तिथंच कमी पडतो. संस्कार आपल्याला माहीत, त्या संस्कारामुळं आपण तेच पुन्हा पुन्हा करत आलो, म्हणून पुन्हा पुन्हा अडकत पण आलो. परंतु कधी ना कधी यातून बाहेर पडावंच लागणार आहे. कधी ना कधी तुम्हाला बाहेर पडून मुक्तीला जावंच लागणार आहे. अन्यथा हे राडगाडं सारखं कंटिन्यू चालूच आहे. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या. आपल्याला ती हिंमत का येत नाही, आपली ती प्रवृत्ती का होत नाही, त्या बाजूने आपण विचार करायला का लागत नाही, आपल्याला नको आता असं का वाटत नाही. ते संस्कार इतके चिकटलेले आहे आणि ती सवय आपल्याला एवढी लागलेली आहे का त्या सवयीच्या बाहेर आपण पडायला तयार नाही. माणूस सवयीचा गुलाम झालेला आहे. आपल्याला दररोज पेपर वाचण्याची सवय असते बघा, चहा पिण्याची सवय असते. विशिष्ट वेळेला बरोबर तुम्हाला तलब येणार, ते शरीर तुमचं मागणार की चहाची वेळ झाली, आता चहा मागा. कुठंतरी लगेच शोधायला सुरुवात करतो. सवय लागली, सवयीचे इतके गुलाम झालेलो आहोत का ती सवय आपल्याला चालवत असते, बोलायला लावत असते, खायला लावत असते, काम करायला लावत असते. मग ते कर्मसुद्धा ती सवय आपल्याला करायला लावते. एखाद्या दिवशी सुट्टी म्हणून पेपर नाही आला तरी आपण 10 वेळा विचारतो, अरे पेपर नाही आलाच, पेपर नाही आलाच. सवय लागलेली. या सवयीच्या बाहेर पडायचं असेल तर ज्ञानाची गरज. परमेश्वर म्हणतात सवय ती काहीशीची नसावी, सवय कशाचीच नसावी. आता आपल्याला सुद्धा काही हिंमत होत नाही, आपल्याला ती सवय लागलेली. दररोज सकाळी उठणं, दिवसभराचं काम करणं, मग आपल्या घराचे जे जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडणं, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणं, गप्पा मारायला वेळेवर आपल्या मैत्रिणी येतात, मित्र येतात, गप्पा मारतो, याचं त्याचं उटाळे काटाळे, ही सवय लागलेली आहे आपल्याला. आपण इकडे आलं तरी ती सवय आपली काही जाते का, कारण ती सवय लागलेली. आणि देव म्हणतात सवय तर काहीशीची नसावी. म्हणजे लवचिकता परमेश्वराने धर्मामध्ये सांगितलेली. कुठंही कसंही केव्हाही ॲडजस्ट आपण झालो पाहिजे आणि आपल्या हिताच्या अनुषंगाने, ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने तो विचार करून आपली आध्यात्मिक वाटचाल असली पाहिजे. आपली सवय कशी आहे त्याच्यावरती आपलं यश पण अवलंबून असतं. त्या सवयीच्या बाहेर पडायचं असेल तर आपल्याला त्याच्यावर मात करावं लागेल. ऊर्ध्वगतीचं ती वासना जी आहे, मुक्तीची जी वासना आहे, ती आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आपल्या बुद्धीला ती विचार करायला लावणारी ताकद द्यावा लागेल, एनर्जी द्यावा लागेल. म्हणून आज आपण कसं वागतोय त्याच्यावरती उद्या आपल्याला काय भेटणार हे ठरतं, आपण कुठं असणार हे ठरतं. आपला धर्म असा आहे की आपला भूतकाळ सांगतो. आपण मायाच्या तमात होतो, तमातून कोणी काढलं, कशासाठी काढलं, कोणत्या उद्देशाने काढलं, तिथून आल्यानंतर बाहेर आल्यानंतर काय केलं, 3 मूळ सृष्ट्या झाल्या, मग प्रवाससृष्टीत आपण येऊन काय केलं, आणि ते आल्यानंतर इथपर्यंत आपण कसं आलो. भूतकाळ आपला पूर्ण प्रवास परमेश्वराच्या या अध्यात्मामध्ये आपल्याला लक्षात येतो. वर्तमान काळात कसं जगायचं, काय करायचं, काय बोलायचं, कशा पद्धतीनं राहायचं, हे बी धर्म सांगतो. आणि कसं राहाल त्यावरती भविष्यात तुम्ही कुठे असाल हे पण धर्म सांगतो. अनेक धर्माचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल फक्त वर्तमान काळ तिथं दिसेल. त्यांना सृष्टी कोणी निर्माण केली, का केली, आपण कुठं होतो, कोणी आणलं, कसं आणलं, कशा पद्धतीनं आणलं, याचं ज्ञान नाही.
एक जीवन मूल्याच्या अनुषंगाने अध्यात्मामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटेल. परत असं वागल्यानंतर मला काय भेटेल, मी कुठं असेल, हे मात्र कोणत्या अध्यात्मात नाही. पण आपण मात्र कोणाचं मन दुखवलं तर चलद्रूपाचं नरक लागतं, चलद्रूपाचं हिंसा झाली तर स्थावराचं नरक लागतं, स्थावराचं नरक लागलं तर नित्य नरकाला पुरवणी होतं. हे साऱ्या गोष्टी आपल्याला अध्यात्मातून शिकायला भेटतं. आपण आज कसं वागतोय, कसं राहतोय, यावरती आपण पुढं असणार आहे हे आपल्याला माहिती. अध्यात्म आपल्याला इतकं क्लिअर स्पष्टीकरण सांगतं, आपला जीवन प्रवास पूर्ण सांगतं, मागचा आणि पुढचा बिन आजचा पण. तरी एवढी स्पष्टता असेल तरी आपल्यामध्ये हिंमत काय येत नाही, तर आपला भाव आणि आपला हेतू क्लिअर नाही, स्पष्ट नाही. म्हणून आज तुमचा हेतू आणि जो भाव आहे, जे ध्येय आहे, हे आपल्या नजरेला स्पष्ट दिसलं पाहिजे आणि ते ज्ञानवाचक असलं पाहिजे. दोन मित्र असतात, शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत असतात, मग एका विशिष्ट शहरामध्ये ते शिकायला जातात. मग दोघं मित्र असल्यामुळं एकच रूम ते घेतात, एकाच कॉलेजला ॲडमिशन घेतात, एकाच ट्युशनला जातात, बरोबर राहतात, बरोबर जेवतात. आता दोन मित्र जरी असले, बरोबर असले, तरी विचारधारा वेगळ्या राहतात, उद्देश वेगळा राहतो. सख्खे भाऊ, त्यांच्या विचारधारा वेगळ्या असतात. प्रत्येक जीव हा वेगळा आहे, जीव स्वतंत्र आहे, त्याचे कर्म वेगळे, येताना त्यांनी त्याचे कर्म घेऊन आलेला असतो. त्याच कर्मानुसार तो पुढं जीवन प्रणाली करत असतो. त्याचा प्रयत्न कसा आहे, त्याच्या प्रयत्नवादी एखादा जीव असेल तर तो कोणत्या भजनात तो प्रयत्नवाद उपजला, हे आपल्या साहित्यात सांगितलेलं आहे. अध्यात्मामध्ये तो किती स्वतःला झोकून दिलेलं आहे, ते कोणत्या भजनातो त्याला ते प्राप्त झालेलं आहे. हे आस्तिपरीचे 9 पुरुष तुम्ही ऐकलेले असेल, हे कोणत्या भजनातो त्याला ते प्राप्त झालेलं आहे. ओला गुणाचा जीव कोणता असतो, कोणत्या भजनातो त्याला ते प्राप्त झालेले. सर्व शास्त्रामध्ये इतकी स्पष्टता असून सुद्धा आपल्यामध्ये संभ्रमावस्था मात्र जशीची तशी आहे, आपलं ध्येय स्पष्ट नाही. ते दोन मित्र बरोबर असतात, परंतु विचारधारा वेगळ्या असतात. ते एकदा असेच ट्युशनला जाताना, रस्त्याने जात असताना एकाच्या लक्षात येतं की आपण ज्या रूममध्ये राहतो त्या रूममधून बाहेर पडल्यानंतर आपण त्या रूममधला फॅन आणि लाईट बंद करायचं विसरलो. म्हटलं एक काय म्हणतो, काय करायचं, आपल्याला भाड्याने घेतलेली रूम, आपण भाडं देतो, कुठं आपली लाईट जाळणार आहे, ते मालकाची जाळणार आहे, जाऊ दे काय करायचं, येऊ आपण 2 तासांनी तेव्हा बंद करू. तो एक म्हणतो नाही, हे चुकीचं आहे. आपण जरी रूम भाड्याने घेतलेली असेल तरी ती आपली आहे, त्याची मालकी आपली आहे, त्यामुळं तिथली काळजी करणं ही आपली ड्युटी, आपलं कर्तव्य आहे. तो म्हणतो हे बघा, तुला सांगितलं आहे, तुला जायचं तर जाय, मी काही येत नाही म्हटलं. एक जातो ट्युशनला आणि जो म्हणतो की हे चुकीचं आहे तो परत रिटर्न येतो, दरवाजा उघडतो, लाईट बंद करतो, फॅन बंद करतो, सर्व व्यवस्थित पाहतो आणि मग परत दरवाजा बंद करून ट्युशनला जातो. ट्युशनला लेट झाल्यामुळे त्याला काहीतरी थोडंफार शिकायचं, जे शिकवत असतील सर ते बी पुढं गेलेलं आहे, कोणी कोणासाठी थांबत नाही. ते सरांनी ओरडलं पण असेल, परंतु भविष्यामध्ये या विचाराची फायदा आणि तोटा त्यांना झालेला आहे. नंतर ते कॉलेज करून पूर्ण डिग्री मिळवली. डिग्री मिळवल्यानंतर जो तो आपापल्या संसारात गुंतला, आपले संसार चालवण्यासाठी व्यवसायात गुंतला, नोकरीत गुंतला, कुठंतरी ते आपापला जीवन प्रवास त्यांनी सुरू केला. भविष्यामध्ये ते वेगवेगळ्या शहरामध्ये राहायला गेले. आता कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायला लागली, एकमेकाची भेट नाही. परंतु एक मित्र, दोघंही नोकरी करत असताना एक मित्राची नोकरी जाते, काही कारणास्तव त्याला नोकरीतून काढून टाकलं जातं. आता नोकरी एक गेली तरी आपण थांबतो का, आपण दुसऱ्या नोकरीच्या पाठीमागं लागतो, शोधाच्या पाठीमागं लागतो, कारण गरज आहे आणि त्या गरजेनुसार तो शोधायला लागतो. आता दुसरा जो मित्र असतो तोही नोकरी करतो, पण त्यांनी नोकरी सोडलेली असते, त्या नोकरीत तो रमत नसतो, त्यांनी स्वतःची कंपनी खोलून खूप मोठा व्यावसायिक झालेला असतो. यांची भेट नाही, ओळख नाही. आता मोबाईलच्या माध्यमातून कोणी कुठे कोणाला भेटतं, परंतु पूर्वी एकदा का शहरं बदलले का भेटण्याच्या शक्यता खूप कमी होत्या. आता आपल्याला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या शाळेचा मित्रही बी शोधता येतो, कुठंतरी काहीतरी ती लिंक लागते, पण तेव्हाची परिस्थिती तशी नव्हती. आणि आता हा शोधायला लागला नोकरी, त्याला समजतं का XYZ अशा शहरामध्ये अशी कंपनी अत्यंत प्रगती करते, प्रोग्रेस होते, त्या कंपनीत
आपल्याला जॉब मिळू शकतो. आणि मग त्यांनी तिथं ॲप्लिकेशन केलं की मला जॉब मिळावा. ते ॲप्लिकेशन त्या मालकाच्या म्हणजे त्याच्याच मित्राच्या समोर टेबलवरती गेल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. कारण तो बघतो की अरे आपल्या मित्राचंच नाव आहे, त्याचं क्वालिफिकेशन बरोबर आहे, त्याचं कॉलेज बरोबर आहे, म्हणजे हा माझाच मित्र आहे. याला माहीत नसतं कारण या कंपनीचा मालक तो माझा मित्र आहे. त्यांनी त्या कंपनीला फक्त ॲप्लिकेशन केलेलं राहतं, पण याला माहीत होतं. मग हा त्याला बोलवतो. बोलवल्यानंतर एकमेकाची भेट होते. आता खूप दिवसांनी मित्र भेटल्यानंतर गप्पा टप्पा होतात आणि मग याला चांगल्या ठिकाणी नोकरीला, तो चांगल्या हुद्द्यावरती आपलाच मित्र असल्यामुळं जबाबदारी देतो, पगार चांगला देतो, जे बी आहेत. आता मित्र असल्यामुळं काम बरोबर करायचं, कंपनीत बरोबर यायचं, तो त्याची जबाबदारी, हा मालकाची जबाबदारी सांभाळत असतो. परंतु ज्याला नोकरी करत होता ना त्याला सतत खटकत होतं. त्याच्या डोक्यात विचार येत होता की अरे आपण एकाच कॉलेजमध्ये शिकलो, एकच डिग्री घेतली, बरोबर एकाच रूममध्ये राहिलो, मेसमध्ये एकाच ठिकाणी जेवलो, ट्युशन एकाच ठिकाणी आपण लावली होती, सर्व काही आपण जर सारखंच केलं तर हा एका कंपनीचा मालक झाला एवढा मोठा आणि मी नोकरच का राहिलो, हे मनात त्याच्या खटकत होतं. आणि म्हणून त्यांनी एकदा गप्पा मारता मारता दोघंही मित्रांसमोर यांनी त्याला सांगितलं की मला एक गोष्ट कळत नाही म्हणे, का मी आणि तू एकाच बरोबर लहानसं मोठं झालो, शिक्षण बरोबर, परंतु तू आज मालक आहे, मी नोकर आहे. याचं कारण काय असावं? काही नशिबाचा भाग आहे का हा? पूर्वकर्माचा भाग आहे का हा? तो म्हणतो नशिबाचा भाग, कर्माचा भाग आपल्या हातात नाही. आपण काय कर्म केले आपल्याला माहीत नाही, नशीब आपल्याला लक्षात येणार नाही. परंतु मी ते प्रयत्न आणि विचारधारेला महत्त्व देईल, त्याला श्रेय देईल. आपला धर्मही 99% प्रयत्नवादी आहे, 1% प्रारब्धवाद. आणि जो प्रारब्धवाद आहे तो आपल्या हातातच नाही आहे, तो होऊन गेला आहे, त्याचा विचार काय करायचा. म्हणून प्रयत्नवाद. आजपर्यंत आपण अनंत जन्मात अनंत सृष्टीचे नरकच भोगले, जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकलो, तो फक्त आणि फक्त अप्रयत्नवाद आहे. आपला प्रयत्न कमी पडतोय. आपल्याला वाटतं इच्छा होते, हिंमत होते, परंतु प्रयत्न कमी पडतोय. म्हणून 99% प्रयत्नवाद देवाने सांगितलं, प्रयत्न करी तर दैवाचे साह्य. देव म्हणतात का मी बस तुला साह्य करल, नाही, आड घातलेली, तू प्रयत्न केला तर मी साह्य करणार. मग प्रयत्नवाद हा आपला धर्माचा सिद्धांत आहे, लक्षात घ्या. म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण प्रयत्न केला पाहिजे. स्मरण आहे, चिंतन आहे, क्रिया आहे, कार्य आहे. आताही तुम्ही प्रयत्न करून आलेले, घरदार सोडून आले म्हणजे किती मोठा त्याग आणि किती मोठा प्रयत्न आहे तुमचा. सोपं काम आहे का तुमचं? अजिबात नाही. कारण तुम्ही आल्यानंतर आता ते घरचे जेवताय का नाही, झोपताय का नाही, शंका तुम्हाला सतत लाभत असेल का, अरे मी आले परंतु नेमकं काय. तुम्ही CCTV कॅमेरे घरी लावून यायला पाहिजे होते. ते मोबाईलमध्ये ते आपे आहे बघा, आता त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसलं पाहिजे का घरचे काय करतात. तुम्हाला जाणवलं असतं आणि तुमचे भ्रम पण तुटले असते का मी नाही येतं घरी, एकदम मस्त आहे, मजेत आहे, खाताय पिताय, TV लावताय, झोपताय, काही कोणाचं टेन्शन नाही, काही नाही. विनाकारण आपण विचार करतो, चिंतन करतो, परंतु तुम्हाला ते माहीत नसल्यामुळं तुम्हाला काळजी वाटते का मी आले, मग आता हे काय करत असतील, कसे राहत असतील, जेवत असतील का नसतील. परंतु तुमच्या धाकामुळं ते नीट जेवत नव्हते, आता एकदम मस्त जेवत आहे. आणि म्हणून पिशवीसुद्धा त्यांनीच भरून दिलेली तुम्हाला. काल ते आमचे बरोबरचे परमार्गेश होय काय दिलीपदादा काळे, त्यांनी बॅग काढता ते म्हणले अहो बाबा म्हणे मला बॅगेमध्ये बॉटल पण दिलेली घरच्यांनी, लक्षातच आलं नाही. म्हणलं सारंच दिलेलं आहे घरच्यांनी. अप्रत्यक्ष त्यांनी सांगितलं का आता आम्ही सारं दिलं, जे तुमचं होतं ते तुम्हाला दिलं, जे तुमचं गरजेचं आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. याचा अर्थ काय, रिटर्न नाही आले तरी चालेल, परंतु आपण रिटर्नचे आपण लगेच म्हणतो 24ला समाप्ती का 23ला समाप्ती आहे. तुम्ही सर्वांनी विचारलं असेल, जे आयोजक आहे, निर्मय मुनी आहे किंवा अशोकदादा आहे, का 24ला समाप्ती, मग 25चा काय प्रोग्राम आहे, कधी आपल्याला रिटर्न जाता येईल. कोणी विचारलं, सर्वांनी विचारलं असतं. प्रोग्राम ठरलेला आहे 5 वाजता, मग आपली अवतार कार्य संपलं का लगेच प्रायचित्त, लगेच 2 घास खायचं, मग कोणती गाडी, कधी गाडी, लगेच. तसं काही तुमचे बँड लावूनच तिथं स्वागत करणार आहे असं काही नाही आहे. ज्यावेळी तुम्ही जाल ना, त्यांचे चेहरे जर पडलेले असतील तर समजायचं की विनाकारण आपण आलो आणि चेहरे पडलेलेच राहतील. ते म्हणशील बरी 9 दिवस 7 दिवस गेले होते, खूप सुखी होतो आम्ही, आता आली बला परत. त्याच्यामुळे त्याच्यातून या भ्रमातून आपण पडलो पाहिजे. आपली विचारधारा काय, आपण आज कसं वागतोय, कसं बोलतोय, कसं राहत, त्याच्यावर अवलंबून आहे. त्या मित्रांनी सांगितलं मी प्रयत्न केला,
मी विचारधारा बदलली आणि तुला एक गोष्ट सांगतो म्हटले, आपण ज्या वेळेस ट्युशनला जात असताना एकदा आपल्या रूममधली लाईट आणि फॅन चालूच राहिला होता, मी तुला सांगितलं, तू म्हटले काय करायचं आहे आपल्याला, परंतु मी रिटर्न आलो होतो, कारण त्या रूमला मी माझी रूम समजतो, ते नुकसान मी माझं समजत होतो, आणि म्हणून आज या ठिकाणी मी मालक झालेलो आहे, तू त्या रूमला भाडेकरी समजत होता, म्हणून तू नोकरच राहिलेला आहे. आपण आपल्या जीवनाला आज काय समजतोय, आपण आपल्या धर्माला आज काय समजतोय, आपण आपल्या देवाला आपण काय समजतोय, बोधाला काय समजतोय, त्यावरती तुमची आध्यात्मिक जी वाटचाल आहे, जी प्रगती आहे ना, ती अवलंबून आहे. आणि परमेश्वराला माहिती आहे तुमची विचारधारा काय, त्यामुळं परमेश्वराचा जो सहाय्यतेचा जो प्रयत्न आहे सतत कंटिन्यू, हे ते आपल्या अवस्थेवर, आपल्या विचारावर, आपल्या ध्येयावर, आपल्या हेतूवर अवलंबून असतं. ज्यावेळेस परमेश्वर उत्तरापंथाला गेले आणि आचार्य रुद्धपूरला असतात, माईमभट दुसरीकडं असतात, आपापलं साधना करत असताना माईमभटांची शेवटची वेळ येते, आजारी पडतात, त्यांच्या लक्षात येतं का आपले आता काही जास्त दिवस राहिलेले नाही आहे, आणि त्यांना सतत ते मन खात असतं, त्यांचा भूतकाळ ते आठवत असतात, दोषाचं चिंतन करत असतात, आणि म्हणून त्यांना सर्वात मोठं शंका, सर्वात मोठं टेन्शन, सर्वात मोठं चिंता काय होते का मला देव होईल का नाही, सतत टेन्शन असतं. मग त्या महादाईसांना ते विनंती करतात की मला रुद्धपूरला आचार्यांकडे घेऊन जा. आचार्यांकडे येण्याचं कारण काय का त्यांना कन्फर्म करायचं होतं, विचारायचं होतं, कारण त्यांना माहीत होतं का स्वामी श्री चक्रधरांनी आपल्या देवानी आचार्यांना वर दिलेला आहे, आता हा फक्त आणि फक्त येथीचंच बोलेल, ते दुसरं त्यांच्या मुखातून दुसरा विषयच निघणार नाही, शब्दच निघणार नाही, जे आहे तेच सांगतील. आणि म्हणून ते महादाईसा त्यांना पालखी करून रुद्धपूरला घेऊन येते. रुद्धपूरला घेऊन आल्यानंतर त्यांना घाई झालेली असते, त्यांना माहिती आहे आपण कधी जाऊ शकतो, त्यांना माहिती आहे आपल्याला कधीच माहीत नाही आपण कधी जाऊ शकतो. आपण कोणाला विचारून काय नाही बाबा अजून थांबा 2-4 वर्ष, म्हणजे 2-4 वर्ष मी जगणार आहे हे सांगते इथे 100%. आणि उद्या आजच्या ह्या मिनटाच्या माझीच गॅरंटी नाही मला, आज ते तुमच्याशी बोलतोय, दुसऱ्या मिनटाला काय होईल काही गॅरंटी नाही कोणाची, आहे काय गॅरंटी. काल गप्पा मारता मारता एखादी बाई भेटली आणि दुसऱ्या दिवशी निरोप येतो का बाई गेली, आणि आपण दावळला कालच गप्पा मारल्या, त्याच्यात आपण काहीतरी शिकायचं असतं का. काल ती गप्पा मारत होती म्हणजे मी पण गप्पा मारत होते ना, तिचा कार्यक्रम झाला म्हणजे माझाही कार्यक्रम होऊ शकतो, हा विचारच आपण करत नाही. आपण लोकांना सांगतो ती गेली, पण गेलेल्या माणसांकडून शिकायचं असतं का ती गेली याचा अर्थ मी बी जाऊ शकतो, तो गेला म्हणजे मी बी जाऊ शकतो, परंतु आपण त्यातून शिकत नाही. आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस पूजनीय माईमभट रुद्धपूरला येतात, पालखीतून पाय उतरतात, पाय टाकतात खाली, आचार्य लगेच त्यांच्या स्वागतासाठी येतात समोर. स्वागतासाठी आल्यानंतर मनुष्य आल्यानंतर काय करतो, आतमध्ये जातो, थोडा फ्रेश होतो, मग शांततेने बसतो, मग गप्पा मारतो, मग प्रश्न उत्तरं. परंतु पूजनीय माईमभटांना अधीरता निर्माण झाली का मी कधी विचारीन आचार्यांना. अचानक आचार्यांच्या ध्यानीमनी नाही आहे की माईमभट आले, नेहमीप्रमाणे येतात, भेटीला आले असतील, शेवटची वेळ आहे, वार्धक्य आहे, वय झालेलं आहे, म्हणून माझ्या भेटीला आले असतील, प्रेम आहे, स्वामी श्री चक्रधरांचा आपण परिवार आहोत, ते आपल्यापणाने आलेले असतील असं आचार्यांना वाटलं. परंतु आपण म्हणतो ना दारात पाय उंबऱ्यात पाय, लगेच माईमभटांनी काय विचारलं, भटो मज देव होईल काय. हा प्रश्न त्यांना सतत चिंताग्रस्त करत होता, टेन्शन देत होता का मला देव होईल काय. आणि मग विचारायचं कोणाला. मग त्यांना ते साधन होतं की आचार्यांना आपण जर विचारलं तर आपल्याला 100% उत्तर पक्क योग्य आणि खरं भेटू शकतं. म्हणून ते कन्फर्मेशन करायला आले होते. आणि ते आल्यानंतर अचानकपणे आचार्यांना तो प्रश्न पडल्यानंतर, प्रश्न विचारल्यानंतर आचार्य बी स्तब्ध झाले, शांत झाले. अचानक एखादा प्रश्न कोणी विचारला तर आपल्याला काही अपेक्षा नसते की हा असं विचारील, आपण गप्प बसतो. आणि आचार्य गप्प बसल्यामुळं माईमभटांना अधिक दुःख झालं की ज्या अर्थी आचार्य गप्प बसतात त्या अर्थी आपल्याला देव होणार नाही, अधिक दुःख होतं. आणि मग थोडंसं सावध झाल्यानंतर
आचार्य म्हणतात, अहो भटो, दुःख का करता तुम्ही? तुम्हाला देव होणार नाही तर कोणाला होईल? तुम्हाला 2-2 देवाचं सन्निधान. ते म्हटले असं सांगू नका उलटं फिरून फिरून. जे प्रश्न विचारला त्याचं उत्तर. भटो मज देव होईल का? होईल तर होईल म्हणा, इकडं तिकडं फिरवा करू नका. म्हणले होईल. का होईल याचं प्रमाण मग आचार्यांनी पूजनीय माईम भटांना दिलं की ज्यावेळेस तुम्ही देवाच्या भेटीला आले होते, देवाची तुमची चर्चा झाली होती, तुम्हाला बोध झाला होता आणि तुम्ही दररोज देवाकडे येऊन चर्चा करत होते. चर्चा करूनही व्यापार मात्र अजून सुटलेला नव्हता, अनुसरलेला नव्हते, त्याग केलेला नव्हता. आणि त्याच वेळेस मी काहीतरी व्यापाराच्या अनुषंगाने बाजारात आलो होतो आणि तुम्हीही त्या बाजारात आलेले होते. तुमची माझी भेट झाली. भेट झाल्यानंतर तुम्हाला मी म्हटलं, तुम्ही पण म्हटले की आम्ही देवाच्या दर्शनाला येतोय आमचं सर्व काम आटोपल्यानंतर. आणि मी त्या पद्धतीनं देवाला निरोप पण दिला की माईम भट येत आहे. आम्ही वाट पण बघितली, देवाने पण बघितली, पण तुम्ही आले नाही. मला ते खटकलं आणि मी देवाला टोकलं की तुमचा माई येणार होता, आला नाही. आपण म्हणतो ना, टोकतो ना, आपल्याकडे ती स्टाईल जोरात आहे, टोमणे मारणे, टोकणे. तसं आचार्यांनी देवाला सांगितल्यानंतर देवाने एक उत्तर दिलं होतं, एक स्टेटमेंट दिलं होतं. तुमच्याविषयी एक गॅरंटी दिली होती. म्हटले जो येईल तो येऊ जाणे म्हणे, तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हटले. ते येऊ जाणतात आणि येऊ जाणतात म्हणून ते येणार आहे. ते येतील आमच्याकडे, 100% येतील. हे कोणी सांगितलं? स्वामी श्री चक्रधरांनी आम्हाला सांगितलं. ज्या देवाला तुमची एवढी गॅरंटी आहे, ज्या देवाला सांगितलंय, त्या माईम भटांना देव होणार नाही असं कसं काय म्हणता? देव होईल. आता आपल्याला हा प्रश्न एक तर पडतच नाही आणि प्रश्न पडला तर विचारायचं कोणाला? ज्याला विचारायचं त्याला त्याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे विचारायचं कोणाला? म्हणून आपण आपल्यालाच विचारलं पाहिजे. आपल्याला टेन्शन आलं पाहिजे. परंतु मुक्तीची चाड असेल तर म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कसं वागतोय, कसं राहतोय याच्यावरती सारे अवलंबून आहे. तो व्यक्ती मालक झाला का? तर त्याच्या राहणीमानामध्ये, त्याच्या विचारामध्ये, त्या पद्धतीनं त्यांनी बदल करून घेतला होता. पूजनीय माईम भटांनी बदल करून घेतला होता. त्या बदलामुळं ते पूजनीय माईम भट झाले. आचार्यांनी बदल करून घेतला होता. आचार्य काय होते पूर्वीचे हे आपण चरित्र बघतो आचार्यांचं, परंतु त्यांनी बदल केला होता. त्यानंतर जेव्हा देवाची भेट झाली, देवाचा बोध झाला, त्यानंतर आचार्यांनी काही गुंडागर्दी केली का? कोणाला वाईट बोलले का? नाही. थोडे थोडे बोलले, काही किरकोळ चुका झाल्या तर देवानी टोकल्यानंतर, सांगितल्यानंतर मात्र तिथून पुढं कधीच त्यांच्याकडून चूक झाली नाही. एकदा चूक झाली होती अनुसरण्याबरोबर की देवाचं जी सेवा आहे ते आम्हीच करू जाणे, आम्ही नसेल तर देवाची सेवा कोण करेल? म्हटलं देवाला, देव सर्वज्ञ, देव जीवाचं हित बघतो, भलं बघतात. हा एक अविचार आहे. म्हटले लावून घ्या. हा एक अविचार आहे पूजनीय आचार्यांच्या मनात आलेला. आणि यदा कदाचित हा अविचार जर वाढला तर हे आचार्य जातील कुठं? देवाला काळजी वाटली, हा विचार खुटला पाहिजे, हा विचार संपला पाहिजे, हा प्रसव थांबला पाहिजे. ही देवाला काळजी वाटल्यानंतर आचार्यांना देवाने आदेश दिला, भटो निघा इथं, जायचं आहे. कारण सुपारी देताना काय प्रार्थना करून घेतली ती आचार्यांकडून? जोपर्यंत मी ठेवेल तोपर्यंत तुम्ही राहायचं, जेव्हा मी म्हणेल जा तेव्हा तुम्हाला जावं लागेल. तर अचानक जेव्हा देव म्हणतात का तुम्ही इथून निघून जा, आचार्यांवरती आकाश कोसळल्यासारखं झालं. जावं तर जावं कुठं? घरी जावं ते अनिष्ट आहे, दादू संकट जावं तर ते जीव. कारण आता बोध झालेला आहे, जायचं कुठं? आणि देवाने आदेश दिला आहे तर थांबता येत नाही. देवासाठी सारं सोडून आलोय, घरदार सर्व बंद केलेले दरवाजे, आणि आता देव म्हणताय जावं तर लागेल. परंतु तेवढ्या परिस्थितीत, तेवढ्या अडचणीत, तेवढ्या संकटात सुद्धा त्यांना चांगलं स्फुरलं. ती सवय त्यांनी लावलेली होती, त्यांनी बदल करून घेतलेला. ते म्हटले देवा आम्ही रुद्रपूरला जाऊ. देवाची जी तीव्रता आहे खंतीची, रागाची, ती कमी झाली. स्फुरलं तर चांगलं स्फुरलं पाहिजे. आपल्याला चांगलं स्फुरतच नाही, आपल्या डोक्यात चांगलं येतच नाही. चांगलं येण्याचं, चांगलं स्फुरण्याची पण सवय लावावं लागेल. एवढ्या अडचणी संकटात देवाने आदेश दिला तरी त्यांना ते स्फुरलं की रुद्रपूरला जाऊ का? म्हटले जा रुद्रपूर.
परंतु एक अट आहे, जोपर्यंत मी बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही यायचं नाही. चालेल म्हटले. आचार्यांना वाटलं बोलवतील 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, काय फरक पडतो. तुम्ही बी कोणत्या मानसिकतेतून आलेलं आहे, कोणतं महिनाभर का 4 महिने पदयात्रा आहे, 7च दिवसाची, बोलता बोलता निघून जातील, या उद्देशाने आलेले. जर यांनी सांगितलं ना पदयात्रा सुरू होण्याची तारीख, संपण्याची तारीखच दिलेली नसती ना, तर तुम्ही कुणीच आलं नसतं. संपण्याची तारीखच नाही आहे. तुम्ही कधीही पदयात्रा कुठून, कधी, केव्हा सुरू होणार हे विचारलं नाही, संपणार कधी हेच विचारलं. म्हणजे घरी कधी जाता येईल, कसं जाता येईल हे विचारलं. आणि हे मी सांगितलं तुमच्या लक्षात पण आलं, बरोबर आहे, असंच विचारलं होतं. कारण का तर आपल्याला परत जायचं आहे, पण आचार्यांना परत जायचं नव्हतं, म्हणून आचार्य रुद्रपूरला गेले. आचार्यांना वाटलं 2 दिवसांनी, 8 दिवसांनी बोलवतील. झाली चुकी आपल्याकडून, ती चुकीची प्रायश्चित्त आपल्याला देवाने दिलेलं आहे, म्हणून ते गेले. पण जो बी भक्त रुद्रपूरला जायचे ना, देव त्यांना सांगायचे का तिथं एक ब्राह्मण आहे, त्यांना सांगा तिथंच राहा, येऊ नका. मग एकदा निरोप, 2दा निरोप, 3दा निरोप, तिथंच राहा, तिथंच राहा. त्यांना वाटायचे कोणी भक्त आले तर माझ्यासाठी काही निरोप आहे का, बोलवतील, आज नाही तर उद्या, आज नाही तर उद्या. मग माणसाची अपेक्षा 8 दिवस असते, 10 दिवस असते, महिन्याची असते. जसे दिवस वाढत जात तसे आपल्या अपेक्षा बी कमी होतात ना. तुम्ही विचार करायचा, आता घरच्यांकडून फोन आला आणि ते जर म्हटले ना नाही नाही याच घरी, याच घरी, ते बी अत्यंत तळमळ, रडायला लागले, प्रार्थना करायला लागले, तर घरी जायचं. बळच गेले तर मग किंमत राहत नाही, लक्षात घ्या. आता तुम्ही त्यांना सांगायचं की आम्ही आता येणार नाही आहे, खोटं खोटं सांगा वाटलं असतं, चला, नाही तरी खोटंच बोलणार आहे तुम्ही काही थांबणार आहे का, असं नाही. आम्ही येणार नाही म्हटले, आज सांगा आम्ही येणार नाही, कारण ही पदयात्रा आता वाढली आहे, 8 दिवस वाढली म्हणायचं, 10 दिवस वाढली, 15 दिवस वाढली. खरंच तुमच्यावर प्रेम असेल ना, ते म्हणजे आई नको असं करू, मावशी नको असं करू, दादा असं नको करू, तू 7 दिवस सांगितले होते, आम्ही 7 दिवस कसे काढले आम्हाला माहिती, ये तर खरंच जा. पण ते म्हटले ना 7 दिवस वाढली का, वा वा, चांगले चांगले, अजून काही पाठवू का. मग समजून घ्यायचे की आपली काही किंमत नाही, कशाला जायचं रिटर्न, जिथं किंमत नाही तिथं जायचं कशाला. परंतु आपल्या ते लक्षात येत. आचार्यांना आता आचार्यांची किंमत कळाली होती, पश्चाताप झाला होता. महिना झाला आहे, 2 महिना झाला आहे, दुःख करायला लागले होते. आणि दुःख करता करता भिक्षा मागायची, गोविंदप्रभू बाबांची सेवा करायची आणि सतत चिंतन. जर दुःख असेल तर माणसाला काही जेवण गोड वाटतं काय, तिथं स्वस्थता वाटते का, नाही. अत्यंत आचार्य कृश झाले होते. का, देवाचा असन्निधान भेटलं होतं. असन्निधान भेटल्यावर दुःख व्हायला पाहिजे ना, ते दुःख आचार्यांना झालं होतं, कारण मुक्तीची चाड होतं, बोध झाला होता, देव कळाला होता, देव समजला होता, आणि म्हणून ते दुःख होतं. जसजसे दिवस पुढं जात होते, आचार्य अत्यंत कृश होत होते आणि दररोज ती वाट बघत होते का कधी माझा देव मला बोलवेल, कधी देव मला निरोप देईल. परंतु आता त्यांची आस पण संपली होती का आता देव मला बोलवत नाही, देवाने मला आता पूर्णपणे नाकारलं आहे. दुःखाचा आवेश वाढत चालला होता. काही भक्त लोक जेव्हा देवाकडे आले, 6 महिने होऊन गेले होते, जेव्हा काही भक्त लोक देवाकडे आले, देवाने विचारलं का हो तिथे एक ब्राह्मण आहे, काय परिस्थिती आहे, कशी आहे ते. म्हणे देवा परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. ते 2 दिवस राहतील का 4 दिवस राहतील सांगताच येत नाही म्हटलं. हे ऐकल्यानंतर त्या मायाळू कृपाळू परमेश्वराला सुद्धा दया उपजली आणि जे भक्त रुद्रपूरला निघाले होते त्यांना परमेश्वराने निरोप दिला का आता तुम्ही रुद्रपूरला गेले ना, गोविंदप्रभू बाबांचं पहिलं दर्शन घेऊ नका, पहिले त्या ब्राह्मणांना भेटा आणि त्यांना निरोप द्या का आम्ही वाट बघतोय, तुम्ही या भेटायला. गोविंदप्रभू बाबांच्या अगोदर त्यांना भेटा. आता ती देवाला बी आस निर्माण झाली, उत्सुकता निर्माण झाली का माझा भक्त आता एवढा क्रूज झाला आहे, कसा येईल. देवाला उत्सुकता लागली पाहिजे. आपल्याला आपलीच उत्सुकता नसते, देवाला काय उत्सुकता लागणार, देवापर्यंत आपण पोचलो नाही. आणि ज्यावेळेस हा निरोप आचार्याला भेटला, ज्यावेळेस भक्त आले त्यांना वाटलं की आजपर्यंत काय निरोप आहे तसंच निरोप हे पण देतील, जिथं आहे तिथंच राहा, म्हणून अपेक्षाच नव्हती. परंतु अचानक यांनी निरोप दिला का भटो देवानी बोलवलंय, देव वाट बघताय तुमची.
ज्या आचार्यांना उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं, अत्यंत क्रुद्ध झाले होते, त्या आचार्यांमध्ये 100 हत्तीचं बळ येतं. देवाकडं जायचं आहे. त्यांनी गोविंदराव बाबांना दर्शन घेतलं, दंडोत घातला आणि निघाले. आता परमेश्वराच्या भेटीची आस त्यांना लागली आहे. एकदा का आवडीरूप भक्ती सुरू झाली का मग आपल्याला आठवण येते, इच्छा होते, अवस्था बदलते, आपल्याला दुसरं काही सुचत नाही, कशाच वरती आपली बुद्धी राहत नाही, आपलं चालणं, आपलं थकणं आपल्याला जाणवत नाही. त्या आचार्यांना आता देव भेटणार आहे, ते चालत होते, चालता चालता भिक्षा मागत होते, चालता चालताच खात होते आणि चालता चालता झोप पण घेत होते. जेव्हा झोप लागली, झाडाच्या एखाद्या फांदीला पकडायचं, तिथं थोडीशी झोप घ्यायची. थोडासा थकवा गेला की परत चालायला लागायचं. 8 दिवस अहोरात्र आचार्य चालत चालत देवापर्यंत पोहोचले. आणि मग त्या देवाने सुद्धा पुढं जाऊन त्यांचं स्वागत केलं, आलिंगन दिलं. आचार्य रडायला लागले. देवाने त्यांना सांगितलं, शांत केलं, पण आचार्यांनी एक वर देवाकडून मागून घेतला त्याच वेळेस, की आता आम्हाला तुम्ही असं निदान देणार नाही. आणि देवाने तिथं सांगितलं का तुम्हाला आता असं निदान नाही. या 6 महिन्याच्या काळामध्ये आचार्य जे शुद्ध झाले होते, जी विचारधारा परिपक्व झाली होती, त्या विचारातून नंतर आचार्यांकडून एकही चुकी झालीच नाही. देवानी सांगावं आणि सेवेला आचार्यांनी उभं राहावं. देव उत्तरापंथी गेल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये ती अवस्था जी प्रकटली ती ह्याच गोष्टीमुळं. अवस्थेतून बाहेर पडले, गोविंदराव बाबांच्या सन्निधानात आले, लीळाचरित्र लिखाण केलं, परंतु ध्यास मात्र परमेश्वराच्या प्राप्तीचा होता, ध्येय मात्र परमेश्वराचं होतं, आठवण मात्र, चिंतन मात्र परमेश्वराचं होतं. म्हणून आचार्यांचे आपण गोडवे गातो. आपल्यालाही देव कळाला आहे, आपल्यालाही देव समजला आहे, परंतु ती आस आपल्याला नाही आहे, कधी देव आपल्याला बोलवतील ही मानसिकता पण आपली नाही. कारण आपला उद्देश, आपलं ध्येय त्या पद्धतीचं नाही आहे. कारण आपल्या सवय लागलेली आहे, त्या सवयीतून आपण बाहेर पडत नाही, सवयीचे आपण गुलाम झालेलो आहोत. आणि देवाने बऱ्याच गोष्टीतून आपल्याला हे समजावलं पण आहे. आता हा 7 दिवसाचा जो तुमचा जीवन प्रवास आहे ना, त्याच्यामध्येच हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. नेमकं आपल्याला मिळवायचं काय, आपण मिळवायला काय चाललो आहे, आणि ज्यांच्यामुळं आपण जाऊ शकत नाही ते खरंच आपले आहे का, आपले हितक्ष आहे का, आपले हितक्ष कोण आहे. आपले हितक्ष या जे आयोजक मंडळी ना, तुम्हाला त्यांनी घरातून बाहेर काढलं आहे 7 दिवस का होईना. हा 7 दिवसाचं तुम्हाला त्याग करायला लावलेलं आहे, अनुसरण करायला लावलेलं आहे. हे आपले हितक्ष आहे, हे बी तुमच्याबरोबर आहे. हे आपण लक्षात घेत नाही, आपल्याला ते लक्षात येत नाही. आपण सवयीचे गुलाम झालेलो आहे. आपल्याला त्या पडाळ्या गाईचा दृष्टांत देवाने सांगितला आहे, ती सवय लागलेली. एक गाय असते शेतकऱ्याची, पावसाचे दिवस असतात आणि ती गाय कुठं बांधतात लोक, गोठ्यात बांधतात. आता गोठा कसा असतो, खाली माती असते, चिखल असतं, वरतून पाणी पडत असतं. गोठा एवढा छोटा छोटा असतो. आपण आपल्यासाठी मस्त करतो सर्व, बंगला असतो, बेडरूम असतो, किचन असतं, सारं असतं, आणि देव किचनच्या कोपऱ्यात असतो. हा आपला अध्यात्म, हे आपलं परमेश्वरावरचं प्रेम आहे. मी फिरतो ना, देव कुठे आहे, देवामध्ये काय आहे हे बी पाहतो. एवढं मोठं घर आणि त्या घरामध्ये देवाला मात्र विशिष्ट सेपरेट जागा नसते. आपल्या इकडं तरी बरेपैकी दिसले, पण नांदेड जिल्ह्यामध्ये मी जेव्हा फिरलो ना, तेव्हा प्रत्येकाचे देवघरं हे किचनमध्ये, किचनच्या कोपऱ्यात कुठंतरी ठेवलेले. देवपूजा आहे, खाली फक्त कपडा अंथरलेला, साधी गादी नाही, आणि आपल्याला गादीशिवाय झोप येत नाही. हे आपलं देवावरचं प्रेम आहे, हे आपलं धर्मावरचं प्रेम आहे. आणि देव मिळवायला निघालो, आवडीच नाही आहे ना देवाविषयी ना साधनाविषयी. ही आवडी म्हणजे काय आपण डोक्यातून काढून, आवडी म्हणजे काय, तो हेतू काय आपला, तो भाव काय. आवडी म्हणजे आपले पण. मी काल तुम्हाला उदाहरण दिलं, एखादा पाहुणा येणार, किती आवडी असते, किती उत्साह असतो, परंतु कुणी साधक येणार असेल तर उत्साह नसतो. येतील खातील, झोपतील, जातील, निघून काय फरक पडतो, त्यांना काय कामं आहे. आणि आपल्याला कामामधून जेवायला वेळ नाही आहे. आवडी आपण काय म्हणतो, साधूंची पूजा केली का आपलं संपलं, हीच आवडी.
आपण 200ची केली ना जास्त आवडी, 500ची केली का जास्त आवडी, परंतु याला आवडी म्हणत नाही, याला अनावडी म्हणतात. कारण का की यातून तो साधक साधनावरून जातोय आपल्या लक्षातच येत नाही. पडाळ्या गाईच्या दृष्टांत देवाने सांगितलेलं आहे. त्या शेतकऱ्यांनी ती गाईची अवस्था बघितल्यानंतर का रे ही गाय आहे, खाली चिखल आहे, समोर चारा टाकलेला आहे, पण त्या चारा खाताना सुद्धा चाऱ्याबरोबर तिच्या तोंडात चिखल येतोय, वरतून पाणी गळतंय, पाठीमागं थोडं सरकायचं तर लगेच भिंत लागते. तिची हाल बघितल्यानंतर त्याला दया येते आणि त्या गाईला तो बाहेर काढतो आणि आपल्या घराच्या मोकळ्या पटांगणात बाहेर जे असते ना जागा त्याला तो बांधतो. आता त्या गाईला तिथली सवय झालेली आहे, इथं तिला बरं वाटेना. ती कोणी आलं का ती बुजायची, म्हणजे याच्यावर धाव त्याच्यावर धाव, हे कर ते कर. तिला लक्षात येत नाही का आपण चिखलातून एवढ्या घाणीतून मस्तपैकी ठिकाणी आलेलो आहे, कारण सवय लागलेली. त्याच्या लक्षात येतं का ह्या गायीने जर असा दंगा केला तर घर पाडून टाकेल. तो काय करतो, तिला परत सोडतो, जिथं आहे तिथंच बांधतो, तुझी लायकी तिथंच आहे म्हटली. आपलंही तसंच झालेलं आहे. देव आपल्याला काढायच्या मागं लागलेला आहे, आनंद देण्याच्या पाठीमागं लागलेला आहे, पण आपण पुन्हा पुन्हा तिथं सवयीची गुलाम झालेलो आहोत. एक किडा असतो, किडा कुठं असतो शक्यतो घाणीत, शेणामध्ये. त्या शेणातल्या किड्याची आणि जो भुंगा असतो ना का, जो गुलाबाच्या फुलावरती राहतो तिथं झोपतो, त्याची याची दोस्ती होते. कुठंतरी भेटता भेटले ते, आणि मग मित्र भेटल्यानंतर गप्पा मारणार. मग आमचं असं तुमचं असं, हा म्हणतो तुझं काहीच नाही माझं असं, हा म्हणतो माझं काहीच नाही तुझं असं. तो जो भुंगा असतो ना तो म्हणतो याला आपल्याला प्रॅक्टिकल द्यावं लागेल, हा आपल्याला बोलूच देत नाही, हा म्हणतो आमचंच खरं आमचंच चांगलं. हा शेणातला किडा आहे, घाणीतला किडा आहे, याला आपण अशा ठिकाणी घेऊन जाऊ का हा तो शेणही विसरेल आणि घाणही विसरेल. म्हणले तू काळजी करू नको, तू आता मित्र झालेला आहे, मी तुझा मित्र आहे, तुला अशा ठिकाणी घेऊन जातो की तुला स्वर्ग सुख लाभेल. म्हटले मस्त राहशील, मस्त खाशील, मस्त. त्याला वाटलं खाप चांगलं आहे, माझा मित्र आहे, काय हरकत नाही. म्हटले ने मला घेऊन जा म्हटलं. आणि तो किड्याला तो उचलतो तो भुंगा आणि गुलाबाच्या फुलांमध्ये टाकतो, आणि त्याच वेळेस सायंकाळ झाली, फुल बंद राहतं, त्याचा दरवाजा बंद होतो. याला वाटलं आता माझा मित्र आहे, मस्तपैकी सुगंधात झोपेल, मस्तपैकी मला आशीर्वाद देईल, माझं चिंतन करेल. परंतु भुंग्याला सवय कुठली होती, शेणात झोपायची. तो म्हणतो काय नालायक माणूस आहे, मित्र म्हणून काय दुश्मनासारखा वागला, मला कुठं घाणीत आणून टाकलं. रात्रभर त्याला झोप नाही. सकाळ होण्याची वाट पाहतो, त्यावर आला भुंगा, तो त्याला शिव्या द्यायला लागला. अरे म्हणे तू काय केलं, म्हणे दुश्मन आहे म्हणे माझा, मला म्हणे स्वर्ग सुख तुला लाभेल, आणि इथं कुठं घाणीत आणून टाकलं. आता त्याला त्या घाणीची सवय लागलेली आहे, त्याला याची काय गोडी लागणार. आता आपल्याला कोणती सवय, आपला स्वभाव कसा आहे, आपल्याला काय आवड आहे, त्याच्यावरून आपल्याला तिथं सूट होतं, स्वस्थता लाभते. परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण प्रवास करत असताना आपण कुठं स्वस्थ राहतो, कुठं आपलं शांत एकाग्र मन होतं, त्याच्यावरती परमेश्वर प्राप्ती आपली ठरत असते. आपल्याला ती सवय लागलेली आहे. प्रपंच काय देवाने सांगितलं अस्थिर आहे, त्या अस्थिर प्रपंचाला आपण स्थिरतेकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. हे स्थिरतेकडे नेण्यासाठी जे कर्म करतोय ते पापाला आणि दुःखाला मूळ आहे, पण आपण त्याच्यातच रमलेलो आहे. 5 दिवस 7 दिवस तरी सोडा, विचाराने सोडा, बुद्धीने सोडा, मोबाईलच्या माध्यमातून सोडा, कॉन्टॅक्ट नका करू. काल मी सांगितलं होतं काय काय सोडतात, तर कोणी सोडायला तयार झालं नाही, आणि सोडल्याशिवाय तर देव भेटत नाही. काहीतरी सोडावं लागेल तेव्हा काहीतरी भेटेल ना. देवाने ह्या साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहे, आपल्याला त्या समजून सांगण्यासाठी वेगवेगळ्या दृष्टांतातून समजावलेलं आहे, लक्षात आणून दिलेलं आहे, आणि ते आपल्याला अनुभवाला प्रचितीला पण येतं. प्रचितीला येऊन पण आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी इच्छा व्यक्त करत नाही किंवा प्रयत्न करत. एक 18-20 दारिद्र्यातला मनुष्य असतो, परंतु त्याला त्याची जाणीवच नसते. तो कुठंतरी दिवसभर काम करतो, काहीतरी भेटेल घरात आणतो, बायकोला सांगतो, त्यांचं तसं गुजराण चालू असतं. एकदा तो असाच गेला, त्याला काही काम भेटलं नाही, कुठंतरी कोणाकडून तरी ज्या भाताच्या कण्या भेटतात तुकडे ताकडे ते थोडेसे आणले, आणि बायकोला सांगितलं की आता मस्त जेवण कर, मस्त पोटभर जेव, मस्तपैकी आराम करू म्हणे, टेन्शनच नाही काही.
आता त्या बायकोला टेन्शन याने आणलंय कन्या आणि हा मस्तपैकी खायचं आणि मस्तपैकी झोपायच्या गोष्टी करून राहिलो, पण करणार काय, नाविलाज आहे. त्याला मीठ नाही, त्याला तेल नाही, मिरची नाही, काहीच नाही. आता आदेश आल्यामुळं ती तसं तसं करते. तुटलेली बाज असते, कपडे अंगात घालायला नसतात, 18-20 दारिद्र्य म्हटल्यानंतर राहणार काय. आणि तो मस्तपैकी त्या बाजेवर पडतो, झोपतो. त्याचे जे पोरं असतात शेंबडे सुंबडे, त्यांनी 8-8 दिवस आंघोळ करेल नाही, कोणत्या बाकीचं ती विचार नाही, ते बी त्यावरती लोळतात. आता ते सर्व भाताचा राडा झाल्यानंतर ते खाद्य मस्त जेवण करा, आता मस्त झोपा म्हटले. काय सुख, याच्या व्यतिरिक्त काय सुख असतं म्हटले. देव म्हणतात याला सुखच माहीत नाही आहे, तर ज्याच्यात आहे त्यालाच तो सुख समजणार ना. आपण सुखाच्यासाठी सारं करतोय आणि सुखाच्या पलीकडचा जो आनंद आहे तो परमेश्वराला आपल्याला द्यायचा आहे आणि ह्या निरानंद जीवाला द्यायचा आहे. हे सर्वात मोठं परमेश्वराने घेतलेले रिस्क आहे आणि तरी देण्याची प्रवृत्ती ठेवून परमेश्वराने आपली निवड त्या आनंदासाठी केलेली आहे. पण आपल्याला आनंद काय हे माहीत नाही आहे. म्हणून ज्ञानाच्या अनुषंगाने जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस त्या आनंदाची थोडीशी प्रचिती, थोडीशी झलक आपल्याला भेटेल आणि त्यासाठी ज्ञानाची गरज आहे. अन्यथा ते जर नसेल तर धर्म काय 1% आपल्याला कळणार नाही आणि जिथं आहे तिथंच आपले अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, असंच जाऊ. म्हणून देवाने सांगितलं नागवे नसावे. आता कपड्याच्या अनुषंगाने देवाने सांगितलं, पण सैद्धांतिक अर्थ त्याचा काय आहे की काहीतरी तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला काहीतरी कळालं पाहिजे, काहीतरी तुम्ही सोडलं पाहिजे, काहीतरी परमेश्वराच्या प्राप्तीची आस केली पाहिजे. असं काहीच नाही, असं पूर्णच रिकामं जर असेल तर तुम्हाला देव कसा भेटणार आणि देव कसा समजणार, देव कसा कळणार. एक असंच ते कोणतं इकडं पुणे जिल्ह्यामध्येच बहुतेक औंढा नागनाथ आहे का, इथंच आहे का औंढा नागनाथ नाही, कोणत्या जिल्ह्यात, वाशिममध्ये. तर औंढा नागनाथला एक अन्य साधू 12 वर्ष तप करतात. काय करतात, 12 वर्ष तप करतात, तपश्चर्या करतात, तिथं ते राहतात. आणि 12 वर्ष तप केल्यानंतर ते गुरु काय म्हणतात, आता तुम्ही 12 वर्ष तप केलं, तुम्ही आता बाहेर पडा, समाजाच्या कल्याणासाठी बाहेर पडा. मग ते फिरतीवर असताना एका गावात जातात. आता गावामध्ये पार असतो, पारावरती 5-25 लोक बसलेले असतात, गप्पा टप्पा मारत मारत. त्यातल्या काही आपल्यासारखे हुशार असतात. ते साधू तिकडून आल्यानंतर, साधू बाबा तुम्ही कुठून आले म्हणे आम्ही औंढा नागनाथवरून आलो आहे, तिथं आम्ही 12 वर्ष तप केलं म्हणे, साधना केली म्हणे आणि आता जगाच्या कल्याणासाठी आमच्या गुरूंचा आदेश घेऊन आम्ही बाहेर पडलेलो आहे. आता दुसरा तुमच्यापेक्षा हुशार तो म्हटले औंढा ही देवता आहे की गाव आहे, नागनाथ ही देवता आहे का गाव आहे, काय नेमकं काय औंढा नागनाथ काय म्हटले. ते म्हटले ते मला मात्र माहीत नाही, म्हटले ते विचारू नका. 12 वर्ष तप केलं आहे आणि समाजाच्या कल्याणासाठी निघाले आणि त्याला औंढा नागनाथ काय हे बी माहीत नाही. तसं आपण परमेश्वराच्या प्राप्तीला निघालो आहे आणि देवही माहीत नाही, जीवही माहीत नाही, प्रपंचही माहीत नाही. काहीतरी आपल्याला कळालं पाहिजे आणि ते आपल्याला सोडावं लागेल. आपोआप सुटत नसतं, आपोआप काहीच होत नसतं. आपला प्रयत्न, आपली ताकद, मुक्तीची चाड, ती इच्छा, ती वासना, ती हाव जर आपल्यात निर्माण झाली तरच ते प्राप्त होईल, अन्यथा ते होऊ शकत नाही. बाबा इच्छा खूप आहे हो, परंतु कसं करावं हेच कळत नाही. मग आम्ही सांगतो ना कसं करावं, ते बी ऐकते नाही तुम्ही. साधू संत आयडिया देण्यासाठीच बसलेले असतात आणि तुमच्या अडचणीसुद्धा दूर करण्यासाठीच बसलेले असतात, परंतु तुम्ही तुमच्या अडचणी सांगत नाही, तुमच्या अडचणीतून तुम्ही बाहेरच पडत. आपल्याला काय हवं हे आपण निश्चित केलं पाहिजे, उद्देश आपला क्लिअर असला पाहिजे. या सवयीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि सतत त्या परमेश्वराचा ध्यास घेऊन त्या सवयीच्या पलीकडं काय आहे हे आपण बघून आपली वाटचाल अध्यात्माची आपली असली पाहिजे. जो संस्कार आपल्याला चिटकलेला त्या संस्कारातून आपली वाटचाल करत असताना आज आपली इच्छा झाली आहे, प्रवृत्ती झाली आहे, परंतु जे अडथळे आज आपल्याला आहे ना तेच अडथळे मागच्या सृष्टीत मागच्या जन्मी होते, त्याच्यावर आपण मात केली नाही म्हणून तेच अडथळे आज आपल्या समोर आहे. लक्षात घ्या. एखादा 10वीतला विद्यार्थी आहे, 10वीतल्या विद्यार्थ्याला 10 विषय पास करावा लागतात. त्यांनी 6 विषय पास केले, 4 विषय राहिले. आता त्याला 11वीला जाता येईल का, नाही जाता येणार. मग जाताच येणार नाही का, असं नाही आहे. त्याला अडथळे कोणते, आता ते 4 विषयाचे, त्याला परत त्या 4 विषयाचे
पेपर द्यावा लागतील, पास करावं लागेल आणि मगच पुढं सारखावं लागेल. तसं आपण काहीतरी पास केलं आहे आणि आपलं काहीतरी राहिलं ते काय आहे? ते आजचे अडथळे, आजच्या अडचणी आहे. त्या अडचणीवरती तुम्हाला मात करावं लागेल, पास करावं लागेल, तो पेपर सोडावा लागेल. तेव्हा तुम्हाला पुढच्या प्रवास, पुढच्या जीवनात परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवेश भेटेल. अन्यथा मागचे गेले तसे हा पण जाईल. पूजनीय माई भटांना बी तीच शंका होती, काय फरक पडतो आता देव भेटलाय, पाहू कधीतरी. पण ते म्हटले आज जो अवतार आहे तोच परत भेटेल, काय गॅरंटी? आज जो बोध आहे, जाणीव आहे, संधी आहे, तीच भेटेल. कशावरून? संधी आपल्याला परमेश्वराने दिलेली, परमेश्वराच्या प्राप्तीची. का? तर आपल्याला जो अवतार भेटला, जो परमेश्वर भेटला, तो अलौकिक अवतार आहे, उभयदृश्य अवतार. जीव उद्धरण्याचं व्यसन, यतिमुनीचा वेश आहे का? काही मोठेपण, राजेपण नाही. श्रीकृष्ण महाराजांकडला भेटायला जायचं तर राजालाच भेटता येईल ना. आता पंतप्रधानाला भेटायला जायचं तर तुम्हाला कोणाला भेटता येईल का? मुख्यमंत्र्याला भेटायला जायचं तर कोणाला भेटता येईल का? त्या लेवलवर असेल तर मग आपल्याला भेटता येईल. आपला देव यतिमुनीचा वेश, वाडेवेडी फिरणारा, जीव उद्धरण्याचं व्यसन, कोणत्याही प्रकारचं उपाधी मन नाही. भांडारेकरांना अवस्था प्रकटली, देव पाहिजे, देव स्वतःहून घरपोच सेवा आहे. फक्त तुम्हाला आर्तता करायची, तळमळ करायची, इच्छा करायची, वासना करायची, दुःख करायचं आहे. कधी माझा देव भेटेल आणि भेटेल की नाही, ही शंका सतत आपल्या मनामध्ये निर्माण जर करू शकलो आपण, तर देव तुमच्याकडे येतील. देवाकडे तुम्हाला जायची गरज नाही. परंतु त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला सारं विसरावं लागेल. आपण विसरतच नाही ना. 7 दिवस इकडं आले तरी तुम्ही कोणी विसरलेलं नाही आहे. जर यादा काही 7 दिवसात तुम्ही तुमच्या नातीचं, नाताचं नाव विसरले ना, का समजायचं तुम्हाला देव भेटला. असं कोणी आहे का? गावाचं नाव विसरला, 7व्या दिवशी तुम्ही कुठले, काय गावाचं नावच विसरलं हो मी, असं आहे का कोणी? तालुक्याचं, जिल्ह्याचं, गावाचं, घरचा पत्ता विसरला, नातू नातीचं. आणि 100% जर सुनेचं नाव जर विसरले ना, तर तुम्हाला 100% देव भेटला. आणि सुना जर असेल आणि सासूचं नाव विसरले ना, तर देव तर भेटलाच भेटला. मी स्टॅम्पवर लिहून देतो. परंतु आपण काही विसरायला तयार होत. आचार्य स्वतःचं जीवन प्रणाली विसरले, माईंभट विसरले, बाईसाहेब विसरले. त्यांच्या मनातच आलं नाही परत काही. आचार्यांना जा म्हटल्यानंतर त्यांनी जायला पाहिजे होतं. आपण तर असं बी जाऊन येतो, देवाने सांगितलंय तरी जाऊन येतो. काय फरक पडतो म्हटले. पण आपल्याला काय विसरायचं हे लक्षात घ्यायचं. एकदा असंच साधू असतात गावामध्ये, त्यांचा एक शिष्य असतो. तो शिष्य म्हणतो साधू संत आहे ना, खूप स्वस्त बसतात, मस्त राहतात. म्हटले काही टेन्शन नाही, गॅस भरायचं टेन्शन नाही, किराणा आणायचं टेन्शन नाही, गाडीला डिझेल टाकायचं टेन्शन नाही, सतत स्मरण चिंतन, मस्त राहतात. म्हटले आयला आपल्याला किती टेन्शन असतं. म्हटले आता टेन्शनच बरोबर घेऊन जगू राहिला तर टेन्शन राहणारच ना. पण त्याच्या ते लक्षातच येत नाही टेन्शन काय. टेन्शन घरी आणल्यानंतर टेन्शन कायमचंच राहणार आणि त्याचा त्याग त्याच्याकडून होत नाही. म्हटले आपण आता आपल्या गुरुबालाच विचारू, या टेन्शनमधून मला पण काढा काहीतरी. ते जातात द्यावं बाबांना, विनंती करतात की बाबा तुम्ही कसे मस्त राहतात, कसे मस्त बसतात, मला बी तसं व्हायचं म्हणे. काहीतरी शिकवा म्हणे. काय अवघड नाही म्हणे, ते मी शिकून टाकाल. पण दररोज तुला 1 तास मला कडे यावं लागेल अभ्यासासाठी. येईल ना म्हणले दररोज. एवढं मोठं टेन्शन जात असेल तर मी 1 काय 2 तास येईल दररोज. ते दररोज जायला लागले. म्हटले दररोज जायला लागले. बाबा मग शिकवायला लागले. सृष्टीची निर्मिती, परमेश्वर प्राप्ती, जीव देवता, प्रपंच, परमेश्वर जे बी आहे ते सर्व शिकवायला लागले. शिकत शिकत 2 वर्ष झाले. 2 वर्षानंतर बाबा म्हटले सारं शिकवलं झालं आता आमचं, तुला सारं दिलं. आता जे बी परमेश्वराच्या कृपेने, साधू संतांच्या किंवा गुरुच्या शुभचिंतनाने मला जे भेटलं होतं ते मी तुला आता देऊन टाकलं. आता तू उद्यापासून नाही आला तरी चालेल. ते म्हटले वा वा काय मस्त आहे. आता मी मस्त राहीन, मी मस्त फिरेल, काही टेन्शन नाही, काही ट्रेस नाही, कोणत्या प्रकारचा ताण नाही, वैताग नाही, काहीच नाही. आता बाबांनी आपल्याला दिलं आहे म्हटल्यानंतर विषयच मिटला. त्या खुशीत जेव्हा तो घरी जातो आणि लगेच हे घरात नाही तर दारात नाही तर घरातूनच आवाज येतो, ओ कुठं फिरताय म्हणे रिकामी, काही कामधाम आहे की नाही, घरातला गॅस संपला, किराणा संपला, त्या पोराची शाळेची फी भरायची आहे. तिचा पट्टा चालू झाला. आता पट्टा चालू झाला तर याला परत टेन्शन आलं की याच्यासाठी तर मी बाबाकडे 2 वर्ष जात होतो आणि ही तर बला तर आपली गेलीच नाही, टळलीच नाही अजून.
करायचं काय म्हटले, याच्यासाठी तर मी अभ्यास केला, याच्यासाठी तर मी साधना केली, वेळ दिला. याचा अर्थ बाबांनी काहीतरी आपल्यापासून लपवलं किंवा आपल्याला शिकवलं नाही. तो परत रिटर्न बाबाकडं. बाबा म्हणले काय, मी कशासाठी 2 वर्ष तुमच्याकडे येत होतो म्हणे, कशासाठी? अहो टेन्शन नाही आलं पाहिजे, स्ट्रेस नाही आला पाहिजे, स्वभाव जगलं पाहिजे, मस्त राहिलं पाहिजे. आणि मी इथून गेलो, तुम्ही म्हटले सारं दिलं, आणि घरी गेल्यानंतर ते पट्टा चालू झाल्यानंतर मी झालो डिस्टर्ब म्हणे, डोक्याला ताण, आता हे काय करायचं वैताग म्हटले. म्हणले हां ते विसरलो म्हणे द्यायचं, आता तू उद्या सकाळी 10 वाजता ते बी देऊन टाकतो तुला, सकाळी ये म्हटले, काय हरकत नाही. म्हणले असं आहे का, मला वाटलंच होतं तुम्ही काहीतरी देणं विसरले आहे, सांगणं विसरले आहे, मी येतो सकाळी 10 वाजता, काय हरकत नाही म्हटलं. तो बी सकाळी मस्तपैकी आंघोळ पांघोळ करून मंदिराकडे जायला लागला. आता मंदिराच्या समोर होता एक खांब, आणि त्या खांबाला बाबांनी पकडलं, जोरजोरात ओरडायला लागले की मला या खांबापासून सोडा, मला या खांबापासून सोडा. आता बाबा कधीच ओरडत नाही, कधी बोलत नाही, शांत बसायचे. गावातल्या लोकांना साऱ्या बाबांचा अनुभव, गावातल्या लोकांना वाटलं की बाबांना काय झालं, सारे ओरडू राहिले, काही दुखतंय का, काही आजारी. सारं गाव गोळा झालं. सारं गाव गोळा झाल्यानंतर हाय बिजाचाच जवळ जायला लागला, त्या बाबांचा आवाज यायला लागला, सारं गाव गोळा झाले. याला आश्चर्य वाटलं, बाबांना काही झालं का काय आपल्या. तो जवळ जातो, तो बघतो की बाबांनी खांबाला पकडलेलं आहे, आणि ते म्हणते मला या खांबापासून सोडा, मला या खांबापासून सोडा. प्रत्येकजण म्हणतो बाबांना काय झालं, आत्ता चांगले होते, कालच बोलत होते, विनाकारण काय झालं, काय झालं काय माहिती. कोणी म्हणते डॉक्टरकडे न्यावं लागेल, कोणी म्हणते डॉक्टरला आणावं लागेल, कोणी म्हणतं काय, कोणी म्हणतं काय. याच्या लक्षात येणं काय झालं. परंतु एक अशी गोष्ट लक्षात आली की तो म्हणे बाबांना एक गोष्ट मला सांगावं लागेल, शिकवावं लागेल. आणि तो बाबांना जाऊन हात लावतो, म्हणे बाबा अहो खांबाला तुम्ही पकडलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हालाच खांबाला सोडावं लागेल, कोणी तुम्हाला खांबापासून सोडू शकत नाही म्हटले. आणि मग ते बाबा उभे राहतात, म्हटले बेटा मला हे सांगायचं होतं, तुला शिकवायचं होतं, तू तुझ्या घरी, मी माझ्या घरी, मस्त राहायचं असेल तर तुला सोडावं लागेल, सोडल्याशिवाय तुझी स्वस्थता तुला प्राप्त करता येणार नाही. आपण सोडायला तयार नाही, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 7 दिवस नाही, 1 क्षण नाही, 1 मिनिट नाही. आणि म्हणते बाबा मला ना तर टेन्शन हो, मला लय टेन्शन, आमच्या घरामध्ये काही आहे का काय, काय माहिती, मला काही बाहेर झालं आहे का काय काय माहिती. घरात आपण नीट राहत नाही, घरात आपण व्यवस्थित राहत नाही, अभ्यास करत नाही, स्मरण चिंतन करत नाही, आणि घरामध्ये मग बाहेरचं झालं का आणि आतलं झालं का. आपल्यालाच बाहेरचं झालेलं आहे, ते मानसिक आहे. हे आतलं बाहेरचं असं काही नसतं. त्याच्यामुळं आपल्याला आपला ध्येय, आपला उद्देश, आपलं टार्गेट पक्कं करावं लागेल. आपली ती वासना निर्माण करावं लागेल की मला आता नाही तर कधीच नाही, देव पाहिजे. तर देवाच्या प्राप्तीसाठी आपल्याला परमेश्वराने दिलेली ही एक संधी, त्या संधीचं सोनं आपल्याला करावं लागेल. तुम्हाला मुक्तीला कोणी घेऊन जाऊ शकत नाही, कोणतं साधू नाही आहे, कोणती साधना नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त परमेश्वरच मुक्तीला देणार आहे. आद्यंती दैव मध्य पुरुष, परमेश्वर बोध देणार आहे, प्राप्तीला परमेश्वर देणार आहे, पण मधला कट जो आहे तो तुम्हालाच करावा लागणार आहे. याच्या व्यतिरिक्त पर्यायच नाही. ही संधी आपल्याला, या संधी म्हणून आपण धर्माकडे बघितलं पाहिजे. बघा समाजाकडे बघा, किती अंधश्रद्धेत, किती कर्मकांडात, किती विधीत, कोण काय करतंय, कशासाठी करतंय काही कळत नाही. फक्त पळताय, धार्मिकता करताय. त्यांना जर विचारलं ना तू का धार्मिकता करतो, सांगता येत नाही. कोणाची करतो सांगता येत नाही. काय भेटणार तुला सांगता येत नाही. पण पळतात मात्र 100%. आणि तुम्हाला सर्व स्पष्ट आहे, क्लिअर आहे, मी का धार्मिकता करतोय, मला रोग कोणता लागलेला आहे, कोणाची करतोय, तो परब्रह्म परमेश्वर आहे, ती केली तर मला काय भेटणार आहे, सारी स्पष्टता आहे. पण तरी आपण करायला तयार नाही. म्हणून ही संधी आपल्याला भेटली आहे, परमेश्वराने दिलेली आहे. त्या संधीचं सोनंसुद्धा आपल्यालाच करावं लागणार आहे. कोणी येणार नाही आहे तुमच्याकडं कानाला पकडून मुक्तीला न्यायला, परमेश्वर प्राप्तीला न्यायला. एक बिल गेट्स नावाचे एक श्रीमंत अमेरिकेतले, तुम्ही नाव ऐकलेलं असेल, जगातला सर्वात श्रीमंत माणूस. कॉम्प्युटर ज्यांनी बनवला, आणि जितके कॉम्प्युटर विकले जातात तेवढे त्याचे पैसे त्याला खात्यात जातात. सर्वात श्रीमंत माणूस. त्याला एका पत्रकाराने विचारलं, पत्रकार प्रश्न विचारतात, पत्रकाराने विचारलं का हो, म्हणले तुम्ही एवढे श्रीमंत आहात, हे श्रीमंतीचं रहस्य काय म्हटले, असं कोणतं कारण आहे का जे तुम्ही करताय म्हणून तुम्ही एवढे श्रीमंत झाले. आता त्याला प्रश्न पडला की याला उत्तर कसं द्यायचं, मी श्रीमंत कसं झालो. मग त्यांनी काय केलं की आपल्या बॅगेतून एक चेकबुक काढलं त्याचं स्वतःचं, आणि त्या चेकबुकवरती सही केली स्वतःची, त्याच्यावर आकडाच टाकला नाही. ते म्हणले चेक.
काय करायचं त्या चेकचं, किती आकडा टाकायचा आणि किती घ्यायचं हे तू ठरव, घेऊन टाक, तूही श्रीमंत होय म्हटले. आता त्या पत्रकाराला थोडं वशाळलेगत झालं की अहो म्हणे माझा तसा उद्देश नाही, म्हणे मला तुमच्याकडून अपेक्षा नाही, तुम्ही फक्त तुमच्या श्रीमंतीचं रहस्य सांगावं, कोणतं असं कारण आहे का तुम्ही एवढे श्रीमंत झाले हे सांगावं, याच्यासाठी मी विचारलं आहे. ते म्हटले अरे बाबा हा चेक आहे, लिमिटेशनच नाही आहे तुला किती आकडा टाकायचा त्याच्यावरती, आणि गॅरंटी पण आहे का चेक बाउन्स होणार नाही आहे, घे तू. तो म्हणतो अहो नाही, तुमच्या लक्षात नाही आलं, मला काही पाहिजे नाही तुमच्याकडून, 2 रुपये नको आहे, मी माझ्या नोकरीत समाधानी, मला 4 पैसे भेटतात, माझं कुटुंब चालतं आहे, मला तुमच्याकडून काहीच नको, मला फक्त या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आता त्या पत्रकाराला वारंवार सांगतोय तरी त्यांनी तोच प्रश्न विचारला. आणि मग ते बिल गेट्स काय म्हणतात की अरे बाळा म्हणे याच्यामुळेच मी श्रीमंत आहे म्हणे, ज्या वेळेस मला संधी भेटली त्यावेळेस त्या संधीचं मी सोनं केलं म्हणले. तुला मी श्रीमंत होण्याची संधी देतो होते, चेकवरती किती आकडा टाकला असता तू लगेच श्रीमंत झाला असता, संधी दिली होती की नाही, तू घेत नाही आहे, म्हणून तू जिथं आहे तिथंच आहे, आणि मला संधी भेटल्यावर मी मात्र सोडत नाही, म्हणून मी श्रीमंत आहे. आता तुम्हाला संधी भेटलेली आहे, देवाने सांगितलेले प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस मुक्तीसाठी तुमच्यासाठी. पहाटे 3लाच मी तुम्ही उठताय का, स्मरण करताय का, चिंतन करताय का, दुःख करताय का बघतोय मी. प्रत्येक दिवस परमेश्वराने आपल्याला परमेश्वर प्राप्तीची संधी दिलेली आहे, पण ती आपण कॅश करत नाही, आपल्याला लक्षातच येत नाही, आपण ती सोडून देतोय. म्हणून आपल्याला धर्म ही संधी म्हणून धर्माकडे जर आपण बघितलं तर आपल्याला ते लक्षात येईल की आपल्यातला जो दोष आहे, आपल्यातले जे अवगुण आहे, आपल्यातले जे अविचार आहे, आपल्यातली जी वाईट प्रवृत्ती आहे, ही आपल्याला सोडणं म्हणजे मुक्तीच्या बाजूनी एक चेक पास करणे. आपण ते विचारच करत नाही. धर्म म्हणजे आपल्याला एकच वाटतंय की फक्त देवपूजा करायची त्यातून देव भेटेल, विडे व्हायचे त्यातून देव भेटेल, कर्मकांड करायचे त्यातून देव भेटेल. मला कोणीतरी काल सांगितलं म्हणे आपल्या इथं कोणाच्या तरी गळ्यामध्ये 3-3, 4-4 चिठ्ठ्या, म्हणजे एका चिठ्ठी नाही होत नाही, 4-4 चिठ्ठ्या घाली, काय हे आपल्याला माहीत नाही. आपण हे ज्या संधी परमेश्वराने दिलेली ती संधी सोडून बाकीच्याकडं गोष्टीकडं वळतोय, फिरतोय, पाहतोय. धर्म आपल्याबरोबर राहतोय, आपल्याबरोबर जगतोय, आपल्याबरोबरच चालतोय, आपल्याबरोबरच खातोय, आपल्याबरोबरच बोलतोय. म्हणून धर्माची प्राप्तीची संधी प्रत्येक क्षणाला आहे. परमार्ग तुमचं जीवन किंगा परमेश्वराचा परमार्ग तुमचं जीवन झालं पाहिजे. आपलं फक्त जेवण झालं आहे, बाकी जीवन काही राहिलंच नाही. जीवनाशी निगडीत आपला धर्म जर असेल आणि त्या धर्माच्या निगडीत आपलं जीवन असेल तर आपल्याला वेगळं काही करायची गरज नाही आहे. कारण आपण त्या अध्यात्माच्या रस्त्यावर जात असताना परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण प्रवास करतोय. दुसरं काही मिळवायचं नाही तुम्हाला. कर्मवश सगळे पावे, कानाशीच्या ब्राह्मणाला देवाने कर्मवश तुला सारं भेटणार आहे बाबा. तुला मी भेटलोय, तुला मी समजलं, तुला मी कळालोय, तू आता मी प्रसन्न झाल्यानंतर काय मागायचं ते माग. परंतु तो काय मागतो तेच मागतो. तसं आपल्याला देव कळालाय, देव समजलाय, देव जाणवलाय. आता देवाकडून देवच मागायचा आहे. देवा व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीच मागायचं नाही. ही अवस्था, ही बुद्धी, ही विचारधारा जेव्हा आपली पक्की होईल त्याच मिनिटाला देव तुम्हाला भेटलेला असेल. बाकीचं तर प्रोसेस राहील. जसं आता मुला मुलीचं लग्न ठरलं, पाहणं झालं, पसंती झाली आणि मग लग्न पक्कं झालं, विचार पक्के झाले, सर्व आवडलं. आपण काय म्हणतो आता लग्न झाल्यासारखंच आहे, फक्त आता 4 नातेवाईक समोर आपल्याला ते करावं लागेल. एक प्रोसेस आहे. समाज व्यवस्थेला मान द्यावा लागेल, नाही तर लग्न झालेलंच आहे, लग्न झाल्यासारखंच आहे. तसं ज्या मिनिटाला तुम्हाला परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने हे विचार येतील, ही वासना येईल, त्याच वेळेस देव भेटलेला असेल. फक्त बाकीची प्रोसेस आणि ती देव करून घेणार आहे. 1 पाऊल देवाच्यासाठी आपण जर टाकलं तर देव आपल्यासाठी 10 पावलं टाकणार आहे. पण तो 1 पाऊल आपलं पडत नाही. आपण चाललोय पुढं, परंतु आपलं डोकं पाठीमागे. आपलं पुढं असलं पाहिजे ना, आपलं पाठीमागे. कशात रमतोय आपण दिवसभरात? तुम्ही सहजच विचार करा. आता सहज बसल्यानंतर, शांत बसल्यानंतर की सकाळपासून मला किती वेळा कशाच्या आठवणी आल्या आणि त्या आठवणीत मी किती वेळा रमलो. स्मरण करताना सुद्धा लोक कुठून फिरून येत आहे. हे तुम्ही अनुभवलं असेल. गाठी चालू आहे, डोळे बंद आहे, तरी तो फिरून येतोय. तिथं सुद्धा एकाग्रता आपल्याला लाभता येत नाही. परमेश्वराने आपल्याला जे सांगितलं त्या पद्धतीने सांगितलंय ते जर केलं तर परमेश्वर प्राप्ती आपल्यापासून खूप दूर नाही, खूप लांब नाही. तुम्ही या पदयात्रेच्या माध्यमातून
परमेश्वर प्राप्तीसाठी निघालेले आहात. त्याच आस घेऊन, तीच वासना ठेवून, तीच संधी म्हणून त्याकडे जर बघितलं तर खूप काही उपलब्धी भेटेल. तो देणारा परमेश्वर, घेणारे तुम्ही आहात. परत तुमचा हेतू काय, तुमची वासना काय, तुमची इच्छा काय, यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. मग आज कशा कशाचे संकल्प कोण कोण सोडतं आहे सांगा बरं. ते म्हणजे बाबा येऊन जाऊन तिथंच येतात आणि तेच आम्हाला आवडत नाही. 1 तास सत्संग आम्हाला खूप आवडतो, पण शेवटच्या पर्याय गेला नको, सोडायचं नाही. देव पाहिजे. देव कोणाला पाहिजे सांगावर, हात वर करा. त्याच्यात सुद्धा हात वर करायला सुद्धा कंजूशी आहे. बा यांना देव नाही पाहिजे का? हां हां मग हात वर करायला कंजूशी आहे. मग हात वर करायला कंजूशी काय? काय हात वर करायचा? जाऊ द्या. देव तर सर्वांना पाहिजे, हात वर करायला सुद्धा कंजूशी आहे. हा आळस आपला दुश्मन आहे. एकदा काय झालं माहिती आहे का, जे क्रीडा मंत्री असतात आपल्या भारताचे क्रीडा मंत्री, ते म्हटले सर्व खेळ असतात, कबड्डीचे असतात, कुस्तीचे असतात, क्रिकेटचा असतो, सर्व गेम असतात, फुटबॉल, व्हॉलीबॉल, जे आपल्याला माहिती ते सर्व खेळ असतात. म्हणले एक खेळ मात्र नाही म्हटले. त्यांनी संसदेत ठराव मंजूर केला. म्हटले कोणता खेळ नाही आहे? सर्वांना आश्चर्य वाटलं, कोणता खेळ नाही म्हटले नाही आहे ना. जगातला सर्वात आळशी माणूस कोण हे आपल्याला ओळखायचं, त्याची स्पर्धा काहीतरी घ्यावं लागेल की नाही म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, ते बी करून टाकू, तुमची इच्छा आहे. मग आता साऱ्या देशाला कळवलं की जगातला आळशी माणूस कोण, त्याला गोल्ड मेडल द्यायचं म्हणे आपल्याला. मग आता काय, भारतातून एखादा मनुष्य पाठवावा लागेल की नाही, त्याचं सिलेक्शन करावं लागेल. मग त्यांनी काय केलं माहिती आहे का, या ठिकाणी ह्या वेळेला भारतातून सर्वात आळशी माणूस कोण, ओ मावशी इकडं त्या बघा त्यांना काही घेणं देणंच नाही, काय मतलब नाही आम्हाला. इकडं सत्संग चालू आहे, तुम्ही काय गप्पा मारताय? सत्संग चालू आहे. एक तर गप्पा मारता, तुम्हाला काय देव करायचे करा, नाही तर सत्संग ऐका. आपली ही सारी चुकामुक झालेली, आपल्याला कधी केव्हा काय काहीच कळत, साराच प्रॉब्लेम. मग त्यांनी ते सर्व ठरवलं. मग आता तो मंत्री आहे, सिलेक्शनला जायचं, सोडले जाऊ आता काय. कारण त्याच्या डोक्यात का बरं आलं, तोच आळशी असतो ना, म्हणून त्याच्या डोक्यात ते आलं जाऊ आता. त्यांनी दिला 10चा टायमिंग, तोच गेला 1ला. काही कोणी 11ला आलं होतं, कोणी 12ला आलं होतं, कोणी 1ला आलं, कोणी 2ला, कारण 3ला पण आले. ते म्हणले आता आळशी माणसाचं सिलेक्शन करायचं एवढी सोपी गोष्ट आहे का, थोडं थांबू म्हणे. कोणी 2ला आलं, कोणी 3ला आलं. ते म्हणले आता 10चा टायमिंग दिलाय, 3 वाजले, आता इथून पुढं कोणी येण्याची शक्यता नाही म्हटले. मग सर्वांनी सिलेक्शन कसं करायचं म्हणे, का हो स्पर्धा कशाची माहिती आहे का? साऱ्यांनी मान हलवली, 1-2 जणांनी मानच नाही हलवले. म्हणजे का हो तुम्ही कशी स्पर्धा माहीत नाही का? नाही करू एवढं काय म्हणे, तुम्ही तिघं बाजूला या म्हणे. हे तिघांना लगेच बाजूला घेतलं. म्हणले तुमच्यामध्ये सर्वात आळशी कोण आहे, हात वर करा म्हटले. दोघांनी हात वर केला, एकाने हातच वर नाही केला. म्हणे का हो काय झालं? करू एवढं काय. म्हणले तू सिलेक्ट म्हणे. तू आता भारताचं प्रतिनिधित्व करणार. हे सारं मग सिलेक्शन झालं, सर्व फॉर्म बिम सर्व भरले आणि 5 वाजता निघाले. एक जण आला म्हणे का हो ती स्पर्धा आहे ना आज? म्हणे हा. म्हणे सकाळी 10चा टायमिंग होता, तुम्ही आत्ताशी आले. जाऊ मग एवढं काय म्हणे. अरे म्हटलं मला असं वाटलं होतं की हा सर्वात आळशी, हा नाही म्हटले तू आळशी म्हणे, तुझं सिलेक्शन. तसं आहे आपलं, देव कोणाला पाहिजे करू एवढं काय. आणि नंतर म्हणते कोणाला नाही पाहिजे आणि सोडा, ते बात नाही करायचं, हे धरून ते केलं पाहिजे. इकडे हात तिकडे हात, एका थडीवर एकाच दोन्ही थडीवर हात असले पाहिजे. असं होत नसतं. नुसतं क्षणात असं म्हटल्याबरोबर तुमचे 2-2 हात वरती यायला पाहिजे पटकन. करू बा एवढं काय, साऱ्यालाच पाहिजे. पण ते सुद्धा करायला आळस आहे. म्हणून आपलं बी उठू, करू स्मरण, करू चिंतन, करू अभ्यास, ऐकू सत्संग, करू बदल. तोंडच बंद करायचं आहे ना, आपलंच तोंड आहे, कधी बंद करता येईल, एवढं काय फरक पडतो. अन्यवार्ताच करायचं नाही ना, कधी करता येईल बंद, आणि कधी करता येईल आणि कधीच बंद होत नाही. आपण
अविचार सोडायचा नाही, तोंड बंद करायचं नाही, अन्यवार्ता सोडायच्या नाही, घरचं चिंतन सोडायचं नाही आणि देवप्राप्ती करायला निघालो कसं होईल? देव तर वाट पाहत आहे, परंतु कोणाची वाट पाहत आहे? जो सोडत 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 चाललाय त्याची वाट पाहत आहे. जो धरत धरत चाललाय त्याची वाट पाहत नाही. तो म्हणते अगोदर त्यांनी धरलेलं आहे, त्याचंच ओझं एवढं आहे, आता मी कसं याला प्राप्त करणार, याला कसं काही नेऊन जाणार? अनाथांचा नाथ आहे देव. काय म्हणता? मी नाथ आहे, परंतु अनाथांचा नाथ आहे. आपण अनाथच होत नाही, आपल्याकडं काय काय नाही आहे. तुम्ही प्रत्येकाला या 7 दिवसामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाची ओळख दिलेली असेल. मी कोण, काय, किती फ्लॅट आहे, किती प्लॉट आहे, किती घर आहे, किती मुलं आहे, किती सुना आहे, त्यातली कोणती चांगली आहे, त्यातली कोणती खट आहे, सांगितलं आहे का नाही एकीमेकाला आणि एकामेकाला? सर्वांच्या दोस्ती झालेल्या आहे. आपण विसरायला तयार नाही. तुम्हीच काय, आम्ही विसरायला तयार नाही. मी प्रयोग करत असतो साधू संतांना, आले का बोलता बोलता म्हणतो बाबा तुमचं अविद्येचं गाव, तर गावाचंच नाव विचारलं, गावाचंच नाव सांगायचं ना. बाबा जिल्ह्यापासूनच सुरुवात करते. जिल्हा हा, तालुका हा, गाव हा, तिथली लोकसंख्या इतकी, उपदेशी किती, मंदिर काय आहे आणि माझं काय काय आहे. बाबा विसरायला तयार नाही, तेव्हा तुम्ही कसे विसरणार हो? आम्ही विसरलो पाहिजे. जेव्हा सारं विसरू तेव्हा देवाची आठवण येईल. देवाला आठवायचं. जीव एखादी आहे ना, एका वेळेस एकच काम करेल ना. जे सारं आठवतंय त्याचा अर्थ देव आठवत नाही आपल्याला, देव लक्षात येत नाही, देव कळत. आणि म्हणून देवाला प्राप्त करण्यासाठी आपण निघालोय. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या कोणत्या कोणत्या आपल्याला प्राप्त करायच्या, कुठं कंजूशी करायच्या, कुठं आळस धरायचा आणि कुठं उत्साह ठेवायचा. जर आता मी दुसऱ्या बाजूने जर विचारलं त्यावेळेस साऱ्यांचे हात वरती राहतील. तर आपल्याविषयी आपल्याला सांगायचं काय काय आहे, उत्साह राहील. अन्यवार्ता करायच्या, भांडायची स्पर्धा आपण करायची. निम्मे माणसं इकडं, निम्मे बाया इकडं, कोण भांडायचं, कोण किती स्पर्धेत यशस्वी होईल, उत्साह किती राहील. परंतु चला गाठ्या गाडा, 1-1 तास डोळे बंद करून स्मरण करा. डोळे उघडायचे नाही, गुपचूप डोळे उघडतील. कोणाचे बंद आणि कोणाचे उघडे, हा प्रयोग प्रायचित्तामध्ये सुद्धा डोळे बंद करा, डोळे बंद करा असं 10 वेळा सांगावं लागतं. त्या प्रायचित्तामध्ये डोळे बंद केले की शेजारच्याला बी दिसत नाही ना, त्याच्या आईला मीच एकटा आहे का काय, तर इकडून तिकडून पाहतो. तर आपला उत्साह कुठे आहे त्याच्यावरती साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. चला काय हरकत नाही. तुम्हाला देव भेटावं, देवाचं प्रेम भेटावं हेच शुभचिंतन, आणि यासाठीच हे सर्व तुम्हाला आपलेपणातून सांगणं आहे. तुम्हाला राग यावा याच्यासाठी मी बोलत राहतो, पण राग येत नाही हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याला रागच येत नाही. राग आला पाहिजे. राग आला का आपण काय म्हणतो, वैतागून जातो, सोडून देतो ना. पण रागच येत नाही. राग येऊन कुठं रिस्क घ्या. त्यानं रागाच्या भरात वैतागलं, सोडलं आणि परत जायची वेळ आली तर काय करायचं? राग यायचं नाही. राग आला पाहिजे. त्रस, राग अनिष्ट गोष्टीचा आला की मग चांगली गोष्ट आपल्याला आपोआपच प्राप्त होत असते. कारण जीव एखादी एक मिळालं दुसरं आपोआप सुटत असतं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी दंड